योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाकरिता त्यांच्या होने के बाद किया कुछ फायदा नहीं किया त्यांच्या हरिपाठाच्या खाली आणि मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे ते आपले सर्वांचे परमादरणीय परमपूज्य महंत श्री रामगिरी महाराज आपल्या सर्वांना सप्ताहाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे, सन्माननीय आमदार विठ्ठलरावजी लांगे, अमोलजी खताळ, आमदार आशुतोषजी काळे, आमदार विवेकजी बोले, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय आमदार रमेशजी बोर्डारे, माजी आमदार सन्माननीय भाऊसाहेब कांबळे, सन्माननीय बाळासाहेब मुरकुटे, इतर सर्व या सप्ताहाचे आयोजक, विविध उपस्थित पदाधिकारी आणि जमले सर्व माझे लाखोच्या संख्येने उपस्थित सर्व भाविक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आज हा नाम सप्ताह गेले 7 दिवस सुरू आहे आणि आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सगळे जमलेला मी प्रथमतः सद्गुरू गंगागिरी महाराज, परमादरणीय महंत रामगिरी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि हा सप्ताह ज्यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे महंत रामगिरी महाराज यांनाही वंदन करतो. उपस्थित सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना आपल्या सर्वांना नमस्कार करतो, आपल्या सर्वांना नमस्कार करतो. आज या नाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सगळ्या लक्षावधी भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपल्या सर्व भाविकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. श्रावण महिन्याच्या या पावन पर्वावर हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. हा सप्ताह हे केवळ धार्मिक कार्यक्रम नाहीये, समाजाला एकत्र आणण्याचं एक व्यासपीठ आहे, मनाला शांती देणारा आहे आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा सप्ताह आहे. 7 दिवसाचे नामस्मरण आणि महंत रामगिरी महाराजांच्या मधुर वाणीनं आपल्या सर्वांना त्यांनी जीवनाचा सार त्यांनी सांगितला. परस्परांमध्ये प्रेम, बंधुत्व भाव वाढून व्यसनमुक्त समाज आणि राष्ट्र अधिक बलशाली झालं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. परम आदरणीय महंत रामगिरी महाराज अवघडपणे या अध्यात्माचा वारसा पुढे नेत आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा त्यांनी घेतलेला पुढाकार हा आध्यात्मिक चळवळीला पाठबळ देणारा आहे व प्रोत्साहन देणारा आहे. आणि म्हणून मी त्यांच्या या अविरत अशा सुरू असलेल्या अध्यात्माच्या चळवळीला त्यांना नमस्कार करतो. एकदा टाळ्याच्या गजरात पुढे एकदा महाराजांचा आपण सगळे अभिनंदन करावं अशी विनंती करतो. अखंड हरिनाम सप्ताहाची वाटचाल शताब्दीकडे सुरू आहे आणि अशा ऐतिहासिक सोहळ्यासाठी आम्ही ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आपले लोकप्रिय नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विनंती केली, गेल्या वर्षी ते वैजापूर तालुक्याच्या शनी देव सप्ताहाला आले होते. दरवर्षी ते येत आहेत, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांनी तात्काळ मला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या भाविकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तात्काळ त्यांनी आपली विनंती मान्य केली. त्यांना एकदा पुढे टाळायच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती आहे. आणि त्यामुळे त्याचबरोबर
आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचा आपण टाळ्या घेतला सगळ्यांनी त्यांचं स्वागत करत. माझी एवढीच आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती आहे, हा उत्सव साहेब इतका वाढत चाललेला आहे. लक्षावधी लोक एक अध्यात्माच्या भावनेने या ठिकाणी एकत्रित आहेत. हा अध्यात्म उत्सव म्हणून राज्य सरकारने याला मान्यता द्यावी अशी मी आपल्या निमित्ताने विनंती करणार. पुन्हा एकदा आपला अधिकारी घेत नाही. पुन्हा एकदा परमपूज्य रामगिरीजी महाराज यांना नतमस्तक होतो, वंदन करतो आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि इतर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.